न्यूमरिकल आपण किर्चॉफ्स लॉ वरती पाहतोय. बघा न्यूमरिकल्स वाचून घ्या व्यवस्थित. A battery of EMF 4 volt and internal resistance 1 ohm is connected in parallel with another battery of EMF 1 volt and internal resistance 1 ohm. आता दोन बॅटरी आहेत आणि त्याचे इंटरनल रेजिस्टन्स आहेत आणि हे एकमेकांना कसे पॅरलल मध्ये कनेक्ट केले. तर व्हिडिओ थोडा पॉज करा आणि तुम्ही स्वतः हा क्वेश्चन वाचा, म्हणजे तुम्हाला कळतोय का हे लक्षात येईल. तर दोन बॅटरी आहेत. ओके, त्याची 4 व्होल्टची बॅटरी, 4 व्होल्टची बॅटरी आणि हे पॅरलल मध्ये जोडलेत आणि त्यासोबत कोण आहे इंटरनल रेजिस्टन्स. तर आपण काय करूया, डायग्राम काढायचा प्रयत्न करूया. वरती 4 व्होल्टची बॅटरी आणि त्याच्या बाजूला इंटरनल रेजिस्टन्स हा बाजूलाच काढतात आणि ते इंटरनल रेजिस्टन्स दिला बघा 1 ओहम पहिला आणि हे पॅरलल मध्ये जोडायचं आहे. अजून एक बॅटरी जोडा. ही बॅटरी किती आहे बघा 1 व्होल्ट, त्याच्या बाजूला इंटरनल रेजिस्टन्स तो पण 1 ओहम दिलाय. तर याचा समोरासमोर जोडायचं म्हणजे पॅरलल आहे. पुढे बघा, पुढे वाचूया. कॉम्बिनेशन इज यूज टू सेंड करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स टू ओहम. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे यातून जो करंट जातोय तो एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणून जातोय आणि तो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे 2 ओहम. सो यालाच काय करा, या 4 व्होल्ट मधून असा करंट जाईल पुढं, त्याला आपण I1 म्हणूया. आणि हे जे 1 व्होल्ट बॅटरी त्यातून असा करंट पुढे जाईल, त्याला आपण I2 म्हणू. कॉम्बिनेशन म्हणजे हे I1 आणि I2 असाच पुढे जाईल या डायरेक्शनला आणि खाली काय करायचं, खाली एक 2 ओहमचा रेजिस्टन्स जोडायचा आणि त्यातून हे कॉम्बिनेशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे करंट खाली किती जाईल, करंट खाली जाईल I1 प्लस I2 अशा पद्धतीने डायग्राम. आणि हे जे 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे खाली त्यातनं किती करंट जातो हे विचारलं. म्हणजे आपल्याला काढायचं काय, आपल्याला I1 प्लस I2 हे काढायचं आहे. तर इथं 2 लूप आहेत. सोडवायचं कसं बघा, 2 लूप आहेत. एक वरती एक लूप दिसते जे समोरासमोर पॅरलल आहे आणि खाली एक लूप दिसते. याच्यामध्ये लूपची डायरेक्शन तुम्ही कन्सिडर करा. मी दोन्ही पण याच्यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन कन्सिडर करतो. तुम्ही अँटी क्लॉकवाईज केले तरी चालते, तुमच्या तुमच्या कन्सिडरेशन नुसार ते करू शकता. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. तर दोन्ही लूप मध्ये मी क्लॉकवाईज डायरेक्शन कन्सिडर केली. करंटचे डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, लूपचे डायरेक्शन आपल्याला माहिती आहे. सो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला वापरायचा आहे. किर्चॉफ सेकंड लॉ आपण म्हणतो त्याला लूप 1 आणि लूप 2 असं म्हणतो. ओके, सो अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप 1. लूप 1 मध्ये आपण वापरा काय झालं बघा. लूप 1 आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स सगळे लिहायचे आणि ईएमएफ सगळे लिहायचे या इक्वेशन मध्ये. असा हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. सो पहिला 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे. त्यातनं किती करंट जातोय बघा, त्यातनं I1 हा करंट जातोय. सो I1 इंटू 1 करंट इंटू रेजिस्टन्स, हा झाला पोटेन्शियल डिफरन्स. डायरेक्शन बघा, सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह आणि अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह. इथं अपोजिट दिसतोय. ओके, हायलाइट करून दाखवतो मी. ते बघा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, त्यातनं 1 एम्पियर करंट, सॉरी I1 हा करंट जातो. सो I1 इंटू 1 हा झाला पोटेन्शियल डिफरन्स. सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह आणि अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह. अपोजिट दिसतोय त्यामुळे पॉझिटिव्ह घेतला. ओके, खाली बघा, खाली पण 1 ओहमचा रेजिस्टन्स दिसतोय, त्यातून I2 हा करंट जातो. त्यामुळे इथे काय येणार, I2 इंटू 1 ओहम. ओके, इथं पण डायरेक्शन तुम्हाला काय दिसते, लूपचे डायरेक्शन आणि करंटचे डायरेक्शन सेम दिसते. त्यामुळे इथे येणार निगेटिव्ह. तर या लूप मध्ये 2च रेजिस्टन्स आहेत, त्यामुळे 2च पोटेन्शियल डिफरन्स आपण लिहिले. ईएमएफ बघा, ईएमएफ कसा लिहायचा, ईएमएफचा रूल काय, तर ते लूप जर एंटर करत असेल पॉझिटिव्हला तर निगेटिव्ह घ्यायचा आणि निगेटिव्हला एंटर करत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा, असं सिंपल आहे. ओके, सो पहिली बॅटरी किती आहे 4 व्होल्टची. त्यामुळे 4 व्होल्टच्या बॅटरीमध्ये कुठे जातोय बघा लूप
लूप जाते बरोबर पॉझिटिव्ह, त्यामुळे निगेटिव्ह घ्यायचा -4. आणि दुसरी बॅटरी बघा, दुसरी बॅटरी 1 व्होल्टची, लूप कुठे जाते निगेटिव्हला जाते, निगेटिव्ह. ओके, त्यामुळे त्याला +1 इज इक्वल टू 0. असे इक्वेशन आपलं पहिलं मिळालं. इक्वेशन सिम्प्लिफाय करा. इथे मिळणार I1 - I2 -4 + 1 -3 इज इक्वल टू 0. किंवा याला तुम्ही असं म्हणू शकता I1 - I2 इज इक्वल टू 3. सो इट्स इक्वेशन नंबर 1. असंच सेम तुम्ही किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कुठे वापरायचं, लूप 2 मध्ये वापरायचं. सो अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप 2. तर एकदा आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ घेणार आहे. करंटची डायरेक्शन माहिती आहे, लूपची डायरेक्शन माहिती आहे. ओके, सो 1 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे ते करंट कसा आहे आणि लूप कसा आहे बघा, अपोजिट आहे. लूप 2 मध्ये बघायचं आहे. सो अपोजिट असेल तर आपण काय करतो, पॉझिटिव्ह घेतो. सो करंट कोणता आहे, I2 आहे. सो I2 × 1 झालं पोटेन्शियल डिफरन्स. खाली 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. करंट कसा आहे, लूप कसा आहे, अपोजिट आहे, त्यामुळे इथे पण पॉझिटिव्ह घेणार. सो 2 आणि करंट काय, करंट आहे I1 + I2. हा करंट त्यातून जातोय, करंट इंटू रेजिस्टन्स लिहिला. त्यानंतर ईएमएफ एकच आहे आणि लूप कुठे चाललंय, पॉझिटिव्हला एंट्री करते म्हणजे निगेटिव्ह येणार. सो -1 इज इक्वल टू 0. असं इक्वेशन येणार. इक्वेशन सिम्प्लिफाय करायचं आहे. सो I2 × 1 I2 प्लस दोन्ही मल्टिप्लाय करा आतमध्ये 2I1 + 2I2 -1 तिकडे राईटला घ्या इज इक्वल टू 1. सो इथं I2 आणि इथं 2I2 आहे, टोटल येणार 3I2. सो 2I1 + 3I2 इज इक्वल टू 1. असं इक्वेशन नंबर 2 मिळालं तुम्हाला. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आणि I1 आणि I2 काढायचं. I1 I2 काढला तर त्यांचे ऍडिशन करायचे आणि टोटल करंट किती जातो हे आपल्याला काढायचं. दोन इक्वेशन आपण सोडवायचे. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. तो याच्याच खाली मी लिहितो 2I1 - 2I2 इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता हे 2 आणि 3 सोडवायचे आपल्याला. 2 आणि 3 यांची जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला 2I1 आणि 2I1 कॅन्सल होईल. ओके, सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 असं केलं तर चालतं, किंवा इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 असं केलं तर चालतं. सो काय होईल, 2I1 ला 2I1 कॅन्सल होईल. सबट्रॅक्शन कशी करतोय बघा, वरती इक्वेशन 2 मध्ये 3I2 लिहितो खाली 3I2 मायनस खाली -2I2 लिहिताना पण -2I2 असंच लिहा. मायनस मायनस प्लस पुढच्या स्टेपला करा. इज इक्वल टू वरती 1 आहे, खाली 6 आहे. 1 - 6 -5. ओके, सो काय मिळणार, 3I2 मायनस मायनस प्लस झालं प्लस 2I2 इज इक्वल टू -5. 3 + 2 5. Therefore 5I2 is equal to -5. Therefore I2 is equal to -1. I2 वाला -1 एम्पियर. तसंच ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तिथं वरतीच लिहितो मी फ्रॉम इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये I2 ची व्हॅल्यू -1 पुट करा. सो I1 मायनस I2 ची व्हॅल्यू -1 आहे. सो -1 इज इक्वल टू 3. मायनस मायनस प्लस झालं. I1 + 1 इज इक्वल टू 3. सो I1 इज इक्वल टू 2. सो I1 इज इक्वल टू 2 एम्पियर. सो एक करंट आला 2 एम्पियर आणि दुसरा करंट आला -1. दोघांची ऍडिशन केली काय मिळणार आपल्याला, I1 + I2 काढायचं. Therefore I1 + I2 I1 आला 2 आणि I2 आला -1. So 2 - 1 that is 1 ampere. So answer is 1 ampere.